जग हादरवणाऱ्या अहमदाबाद विमान अपघातात एअर इंडियाचे एक बोईंग ड्रीमलाइनर विमान कोसळले. या विमानाने लंडनकडे झेप घेतली, पण काही क्षणात ते जमिनीवर कोसळले. या दुर्घटनेत 265 जणांचा मृत्यू झालाय. अपघातानंतर सर्वात मोठा प्रश्न होता तो म्हणजे नेमके काय घडले. या प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी हाती लागला आहे ब्लॅक बॉक्स. अपघातापूर्वी वैमानिकाने नियंत्रण कक्षाला काही संदेश पाठवला होता का? विमानात काही तांत्रिक त्रुटी होत्या का? असे अनेक प्रश्नांची उत्तरे अनुत्तरित आहेत. त्यामुळे अपघाताबाबत विविध तर्कवितर्क लढवले जात आहेत. त्यामुळे आता या संपूर्ण अपघाताचे खरे कारण शोधून काढण्यासाठी हा ब्लॅक बॉक्स महत्त्वपूर्ण पुरावा ठरणार आहे. सिव्हिल विमान असो, लष्करी विमान असो किंवा हेलिकॉप्टर असो, प्रत्येकामध्ये हा ब्लॅक बॉक्स असतो. संपूर्ण उड्डाणादरम्यान अगदी जमिनीवर उभे असतानाही हा ब्लॅक बॉक्स विमानाची माहिती रेकॉर्ड करत असतो. म्हणूनच याचे खरे नाव फ्लाईट रेकॉर्डर आहे. यामुळे सर्व लपवलेली माहिती समोर येते. चला तर मग जाणून घेऊया की हा ब्लॅक बॉक्स नेमका काय आहे आणि तो कसा काम करतो. विमानात 2 ब्लॅक बॉक्स असतात. नावात ब्लॅक असले तरी हा बॉक्स सामान्यतः केशरी रंगाचा असतो. केशरी रंग यासाठी की अपघाताच्या परिस्थितीत त्यांच्या रंगामुळे तो शोधणे सोपे जाते. यामध्ये अनेक प्रकारचे सिग्नल, संभाषण आणि तांत्रिक डेटा रेकॉर्ड होत राहतात. यामध्ये 2 प्रकारचे रेकॉर्डर असतात: डिजिटल फ्लाईट डेटा रेकॉर्डर आणि कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डर. फ्लाईट डेटा रेकॉर्डरमध्ये विमानाची उंची, वेग, दिशा, इंजिनचा वेग अशा अनेक तांत्रिक बाबींची नोंद असते. कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डर हे कॉकपिटमध्ये होणारी पायलट आणि त्यांच्या सहकाऱ्यांमधील संभाषणे आणि कॉकपिटमधील इतर आवाज रेकॉर्ड करते. याशिवाय कॉकपिट आणि एअर ट्रॅफिक कंट्रोल यांच्यातील रेडिओ संभाषणं देखील यात रेकॉर्ड असतात. एअर ट्रॅफिक कंट्रोल म्हणजे जमिनीवरील कर्मचारी जे उड्डाणादरम्यान पायलटला मदत करतात. ते रेडिओद्वारे संपूर्ण उड्डाणादरम्यान पायलटच्या संपर्कात असतात. 2 पैकी एक ब्लॅक बॉक्स सापडलाय. दुसऱ्याचा शोध सुरू असल्याची माहिती मिळत आहे. या अपघातातील ब्लॅक बॉक्स तपासणीमधून विमानाच्या उड्डाणादरम्यान काय घडलं, पायलट्सकडून कोणते निर्णय घेण्यात आले, तांत्रिक अडचणी होत्या का, पायलट्सने नियंत्रण कक्षाशी काय संवाद साधला, मानवी चूक झाली का, काही तांत्रिक त्रुटी कारणीभूत ठरल्यात का, हे सर्व तपासणीतून स्पष्ट होईल. एका ब्लॅक बॉक्सचा डेटा मिळालाय, दुसऱ्याचा शोध सुरू आहे. तज्ज्ञांची टीम सतत तपास करत आहे. या तपासणीतून काही धक्कादायक तथ्ये समोर येण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता तज्ज्ञांच्या अभ्यासानंतर ही माहिती समोर येणार आहे.